नमस्कार मित्रांनो, द जीके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरतीसाठी आवश्यक असलेले मराठी व्याकरणवर आधारित प्रश्नोत्तरे घेणार आहोत. चला तर सुरू करूया. एखाद्या समूहातून विशिष्ट घटक ओळखण्यासाठी तुम्ही खालीलपैकी कोणते नाम वापराल? एखाद्या समूहातून विशिष्ट घटक ओळखण्यासाठी विशेष नाम वापराल. ज्या नामांमधून एखाद्या विशिष्ट वस्तूंचा, व्यक्तींचा, प्राण्यांचा बोध होत असेल तर त्यास विशेष नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ ताजमहल, सूर्य, चंद्र, राम, गंगा, हिमालय, भारत, पुणे, सचिन इत्यादी. नरसिंह हा कोणता समास आहे? नरसिंह हा कर्मधारय समास आहे. ज्या समासात पहिले पद विशेषण आणि दुसरे पद नाम असते किंवा दोन्ही पदे विशेषण असतात किंवा दोन्ही पदे नाम असतात तेव्हा कर्मधारय समास होतो. नरसिंह या शब्दाचा विग्रह नर असा, सिंह असा होतो. या समासात नर हे विशेषण आणि सिंह हे नाम आहे. आता विश्वात्मके देवे यात देवे शब्दाची विभक्ती कोणती? यात देवे या शब्दाची विभक्ती आहे तृतीया विभक्ती. जेव्हा क्रिया कोणाच्या तरी सहाय्याने घडते तेव्हा तृतीया विभक्ती वापरली जाते. देवे हा शब्द देव या नामाचे तृतीया विभक्तीचे रूप आहे. या वाक्यात देवे म्हणजे देवाच्या सहाय्याने असा अर्थ होतो. खालीलपैकी कोणते व्यंजन कंपित व्यंजन आहे? खालीलपैकी र हा व्यंजन कंपित व्यंजन आहे. व्यंजनाचे प्रकार. स्पर्श व्यंजन. उच्चार करताना दोन अवयवांचा स्पष्ट स्पर्श होतो. अंतस्थ अर्धस्वर व्यंजन. स्वर आणि व्यंजन यामधील आवाज असतो य, र, ल, व. उष्म व्यंजन. उच्चार करताना श्वास अधिक लागतो श, श, स, ह. कंपित व्यंजन. उच्चार करताना जिभेची कंपन होते. र हे कंपित व्यंजन आहे कारण त्याचा उच्चार करताना जीभ वेगाने कंप पावते. उदाहरणार्थ रथ, राम, रंग. मला कडू कारले आवडते. विशेषणाचा प्रकार सांगा. या विशेषणाचा प्रकार आहे गुण. जे शब्द नामाचा गुण, रंग, आकार, चव, स्थिती इत्यादी दर्शवतात त्यांना गुणविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ चांगले, वाईट, कडू, गोड, उंच, लांब इत्यादी. कडू हा चवीचा गुणधर्म दर्शवितो म्हणून हे गुणविशेषण आहे. रस्त्याने जाताना डाव्या बाजूने वाहने न्यावीत या वाक्यात कोणत्या प्रकारचा अर्थ आहे? या वाक्यात विध्यर्थ या प्रकारचा अर्थ आहे. वाक्यातील क्रिया, विधी, कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा किंवा परवानगी दर्शवते तेव्हा विध्यर्थ असतो. या वाक्यात न्यावीत हे क्रियापद कर्तव्य दर्शविते. विध्यर्थ क्रियापदाच्या रूपावरून ओळखला जातो. टिंबटिंब हे नाम वस्तू स्वरूपात दाखवता येत नाही. भाववाचक नाम हे वस्तू स्वरूपात दाखवता येत नाही. भाववाचक नाम हे भावना, गुणधर्म, अवस्था किंवा संकल्पना दर्शवते परंतु त्याला वस्तू स्वरूपात पाहता किंवा स्पर्श करता येत नाही. उदाहरणार्थ सौंदर्य, प्रेम, दुःख, शौर्य, आनंद, इमानदारी इत्यादी. खेडे नामापासून बनवलेले विशेषण कोणते? खेडे या नामापासून बनवलेले विशेषण आहे खेडवळ. विशेषण हे नामाची अधिक माहिती देणारे शब्द असतात. खेडे या नामापासून बनवलेले विशेषण खेडवळ आहे कारण ते खेडेगावाशी संबंधित गुणधर्म दर्शविते. इतर पर्यायांचे स्पष्टीकरण. खेडी सामान्य नाम. खेड्यांची बहुवचन रूपे. खेडेकरी नाम, खेड्यात राहणारा व्यक्ती. खेडेवाले नाम,
विशेषण नव्हे. हे बहुधा विशेषणासारखे वापरले जाऊ शकते, पण खेडवळ अधिक योग्य विशेषण आहे. साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा. साप माझ्या समोरून गेला या वाक्यातील क्रियाविशेषणाचा प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण. स्थलवाचक क्रियाविशेषण यात व्यक्तीतील क्रिया कोठे घडली हे दर्शवणाऱ्या शब्दांना स्थलवाचक क्रियाविशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ जिथे, तिथे, पलीकडे, अलीकडे, मागे, पुढे, समोरून इत्यादी. या वाक्यात समोरून हे क्रियाविशेषण क्रियेचे स्थळ दर्शविते, म्हणून ते स्थलवाचक क्रियाविशेषण आहे. ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेम जणू. हे उदाहरण कोणत्या अलंकाराचे आहे? हे उदाहरण उत्प्रेक्षा या अलंकाराचे उदाहरण आहे. उत्प्रेक्षा अलंकार उपमेय हे उपमान आहे किंवा काय असे जेव्हा दिसते तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो. या वाक्यात गुलाबी उषा परमेश्वराचे प्रेम आहे असे मानले आहे. जणू हा शब्द उत्प्रेक्षा अलंकार दर्शवितो. उत्प्रेक्षा अलंकारात जणू, काय, गमे, वाटे, भाषे यांसारखे शब्द वापरले जातात. आपण आल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. द्विगुणित या शब्दाचा विशेषणाचा प्रकार सांगा. या शब्दाचा विशेषणाचा प्रकार आहे आवृत्तीवाचक. आवृत्तीवाचक विशेषण जेव्हा एखादी संख्या किती वेळा आली आहे हे विशेषणातून लक्षात येते तेव्हा त्या विशेषणाला आवृत्तीवाचक विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ दुप्पट, तिप्पट, द्विगुणित, शतगुणित, दुहेरी, एकेरी, तिहेरी इत्यादी. कोणत्या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे? आपण आत यावे या वाक्यात द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरले आहे. पुरुषवाचक सर्वनाम बोलणाऱ्या व्यक्तीचा, ज्याच्याशी बोलायचे आहे त्यांचा किंवा त्यांच्याविषयी बोलायचे आहे त्यांचा उल्लेख करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामांना पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्यांच्याशी बोलायचे आहे त्यांचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरली जातात त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ तू, तुम्ही, आपण. आपण हे सर्वनाम अनेकदा द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वापरले जाते जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीशी आदराने बोलतो. खालील वाक्यातील प्रयोग ओळखा. चिमणी चिवचिवते या वाक्यातील प्रयोग आहे अकर्मक कर्तरी प्रयोग. जेव्हा अकर्मक क्रियापदांचा उपयोग करताना कर्ता कर्तरी विभक्तीत प्रथमा विभक्ती असतो तेव्हा त्याला अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. या वाक्यात चिमणी हा कर्ता प्रथमा विभक्तीत कर्तरी आहे आणि चिवचिवते हे अकर्मक क्रियापद आहे, म्हणून हा प्रयोग अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. खालील वाक्याचा योग्य अर्थ ओळखा. महिन्याला प्रसिद्ध होणारे. मासिक. पाक्षिक 15 दिवसातून एकदा प्रसिद्ध होणारे. मासिक जे दर महिन्याला प्रसिद्ध होणारे. वार्षिक जे वर्षातून एकदा प्रसिद्ध होते. त्रैमासिक जे 3 महिन्यातून एकदा प्रसिद्ध होते. मराठीत शब्दांच्या एकूण किती जाती आहेत? मराठीत शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, उभयान्वयी अव्यय, शब्दयोगी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय. तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजे काय? तोंड दाबून बुक्यांचा मार म्हणजेच मुकाट्याने दुःख सहन करणे. तोंड दाबून बुक्यांचा मार या म्हणीचा अर्थ कोणत्याही प्रतिकार न करता जुलूम सहन करणे, त्रास सहन करणे. या म्हणीचा उपयोग अशा परिस्थितीत होतो जिथे एखाद्या व्यक्तीला अन्यायकारक वागणूक दिली जाते परंतु ती व्यक्ती असहाय्य असते. नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास टिंबटिंब असे म्हणतात. नामाच्या आधी येऊन
नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दास विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. उदाहरणार्थ, चांगली मुलगी, काळा कुत्रा, 5 टोप्या वगैरे. यात चांगली, काळा, 5 ही विशेषण आहेत. विशेषणाचे प्रकार: गुणविशेषण, संख्या विशेषण, सर्वनाम विशेषण. मित्रांनो, चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.